छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्त आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाले। महाराजांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषानं परिसर दणाणून गेला। दरवर्षी शिवजयंती सोहळा निमित्तानं आमदार निलेश राणे किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतात, नतमस्तक होतात। त्यानुसार त्यांनी दर्शन घेतलं। महाराज हे आम्हा सर्वांचं दैवत आहेत। या दैवताची पूजा केली, आशीर्वाद घेतले असं आमदार निलेश राणे यांनी सांगितलं। शिवजयंती दिनी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली असं ट्विट केलं। याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदार निलेश राणे म्हणाले, राहुल गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। त्यांना देशाची संस्कृतीच माहिती नाही। गांधी आणि ठाकरे या दोघांमध्ये घमेंड अधिक आहे। राहुल गांधी यांनी माफी मागितलीच पाहिजे असंही आमदार निलेश राणे म्हणाले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, संजू परब, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, दादा साईल, राकेश सावंत, राजेश सावंत, राजू बिडिये, निशय पालेकर, सनी कुडाळकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, दीपलक्ष्मी पडते, माधुरी तुळसकर, आशा वळपी, सिद्धी शिरसाट, सोनाली पाटकर, अंजना सामंत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, ऋषिकेश सामंत, विराज गुडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरवर्षी आम्ही शिवजयंतीच्या दिवशी महाराजांचं जे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे तिकडे आम्ही येतो, महाराजांसमोर नतमस्तक होतो। आम्ही दरवर्षी म्हणजे आता किती वर्ष झाली हे सांगूही शकणार नाही, जेव्हापासून आठवतो तेव्हापासून शिवजयंती हा जो दिवस आहे हा एका सणाप्रमाणे आम्ही साजरा करतो। आणि आज महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी, महाराजांची कृपादृष्टी आमच्यावर, महाराष्ट्रावर, भारतावर असण्यासाठी आम्ही आज त्याच्यासमोर नतमस्तक झालो। महाराज हे आमचं दैवत आहे म्हणून दैवताची पूजा करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आजही इकडे आलो। आणि आज दिवसभर शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत। फक्त आमच्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर, देशभर आज शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी आम्ही आज सगळे एकत्र दरवर्षी जसे येतो तसे आज इकडे आलो। राहुल गांधी हे पूर्णपणे त्यांचं जे काय मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। महाराजांचा खऱ्या अर्थाने कुठलंही ट्विट, मला 100% खात्री आहे ते ट्विट स्वतः वाचत देखील नाही। त्यांचं ऑफिस बनवत असेल आणि त्यांना आदरांजली, श्रद्धांजली कसलेच फरक माहिती नसल्यामुळे हा माणूस फॉरेनर आहे। तर फॉरेनर व्यक्तीला तुम्ही काय आपल्या संस्कृतीबद्दल कसली आपण त्याच्यासमोर आपण विचारणार की तू का बोललास? फॉरेनर आहे तो। आणि म्हणून एकरूप गांधी परिवार, राहुल गांधी स्वतः, प्रियंका गांधी हे कधीच एकरूप देशाची होऊ शकत नाही। याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे आज त्यांनी अपमान केलेला आहे, ह्या अशा अपमानाची खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे। काँग्रेस पक्षाने माफी मागितली पाहिजे। अनेकांचं दैवत असणारे आमचे शिवाजी महाराज, त्यांच्यावर ज्या काही गोष्टी चुकून जरी घडल्या असतील तरी त्या अपमानाच्या आहेत, तुम्ही माफी मागितली पाहिजे। पण तेवढं मनाचा मोठेपणा हे राहुल गांधी दाखवणार नाही, मला त्या गोष्टीची खात्री आहे। कारण का ते अजूनही त्यांच्यात घमेंड, जसं आम्ही म्हणतो ठाकरेंमध्ये जशी घमेंड आहे तशी गांधींमध्ये पण तशीच घमेंड आहे, ती कधी जाईल असं वाटत नाही। पण राहुल गांधी देशाची संस्कृती माहीत नसलेला व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला काँग्रेस पुढं करत आहे देश चालवण्यासाठी। ह्याच्यापेक्षा मोठा हास्यास्पद गोष्ट होऊ शकत नाही। जरी बसतील तरी कमीच होत जाणार, त्याच्यात आता वाढ कधीच होणार नाही। उलट जेवढं बैठक घेतील तेवढे अजून वेगाने कमी होतील।